तुमच्याकडं सर्वांकडं आहे ना, मी विश्वास ठेवतो की तुमच्याकडं आहे ना पवित्र शास्त्र आहे. किती लोकांकडं पवित्र शास्त्र आहे? एकदा तुम्ही पवित्र शास्त्र पहा, कारण की परमेश्वराची ना पवित्र शास्त्र तुमच्याकडं असलं तर देवाला धन्यवाद. कारण की आपण इथं ना या देवाच्या मंदिरात आलो, देवाच्या उपस्थितीत आलो. देवानी ना या पवित्र शास्त्रातून आहे ना जे काही वचन आपल्यासोबत आहे ना बोलणार आहे परमेश्वरांनी, या वचनानुसार परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करत असतात. पवित्र शास्त्रामध्ये म्हणजे देवाचं ना वचन तुम्ही ऐकण्यासाठी देवाच्या मंदिरात आलं, म्हणून मी ना परमेश्वराची धन्यवाद करतो. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्हाला परमेश्वराच्या कुटुंबामध्ये परमेश्वरांनी तुम्हाला स्वागत करून त्याच्या कुटुंबात तुम्ही असल्यामुळे देवाला धन्यवाद. तुम्ही जसं जसं परमेश्वराला जवळ होतं, जसं जसं तुम्ही परमेश्वरासमोर रोज येऊ नये ना परमेश्वराला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जसं जसं तुम्ही प्रार्थना करत आहे तसं तुमची प्रार्थना परमेश्वरांनी ऐकून येशू ख्रिस्त नावामध्ये ना तुम्हाला ना आशीर्वादित करत आहे. आजपर्यंत आहे ना तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अनेक आशीर्वाद तुम्ही प्राप्त केलं परमेश्वराच्या नावामध्ये. पण प्राप्त केलेल्या आशीर्वादाच्या द्वारे तुम्ही तुमचं जीवन आशीर्वादित होत असताना इथंपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनात थांबलं नाही. येणाऱ्या दिवसात पण आहे ना परमेश्वरांनी अजून तुम्ही जसं प्रार्थना करणार, जसं तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात येत असतात, जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत येणार आहे, तसं परमेश्वर तुमचं ना आत्मिक जीवनामध्ये आशीर्वादित नेहमी करत असतात. तुमचं जीवन शेवटपर्यंत परमेश्वरांनी तुम्हाला एक आशीर्वादित व्यक्ती बनवून त्याच्या राज्यामध्ये स्वागत करणार. हालेलुया. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आपण सर्वजण एकदा देवाला ना सांगू, देवा तुला धन्यवाद. येशू बाप्पा मी तुला धन्यवाद करतो. येशू बाप्पा मी तुला धन्यवाद करतो. एकदा जोरात सांगू, हालेलुया. परमेश्वराच्या महान कृपामध्ये ना आपण आहे ना, मला म्हणजे ना जेव्हा आमचं ना एक आजी मला ना राहत होतं, ते आजीनी नेहमी म्हणत होतं की ना आतवर कर हालेलुया म्हणायचं नेहमी. म्हणजे कुठल्याही गोष्टी राहिल्यावर आहे ना त्यांनी सांगत होतं की ना आतवर कर आणि हालेलुया. तेव्हा ना आम्हाला समजत नव्हतं की ना यांनी हालेलुया कशाला म्हणालं म्हणून. पण आज मला नेहमी समजलं की नाही, जसं तेव्हा आपण हालेलुया म्हणतो तेव्हा आपलं जीवन आशीर्वादामध्ये ना बदल होत असतात. परमेश्वराच्या कृपेमध्ये ना आपण सर्वजण आहे ना जेव्हा परमेश्वराची स्तुती करतो, जेव्हा परमेश्वराची ना आपण आराधना करत असतो, तेव्हा परमेश्वराकडून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण आशीर्वादित प्राप्त करणार. त्यासाठी परमेश्वराची ना आपण नेहमी स्तुती करणारा देवाचं लेकरं पाहिजे आणि परमेश्वराची आराधना करणारा देवाचं लेकरं पाहिजे. कारण की तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन, देवाच्या उपस्थितीत येऊन, देवाच्या कुटुंबामध्ये तुम्ही राहू नये ना, तुम्ही परमेश्वराची ना आराधना नेहमी करणारा परमेश्वराची लेकरं पाहिजे. कारण की तुमचं जीवन आहे ना, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या कुटुंबामध्ये असल्यामुळे ना, परमेश्वराच्या कुटुंबात परमेश्वराचे तुम्ही ना लेकरं असल्यामुळे तुमचं जीवन नेहमी एक आशीर्वादामध्ये राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं आणि तुम्ही नेहमी ना तुमचं जीवन आहे ना पवित्र राहण्यासाठी पण आहे ना पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करावं. कारण की तुमच्या जीवनात आहे ना कुठंही पाप दिसू नये. कारण की तुम्ही पाप करणारा म्हणजे पापामध्ये राहणारा तुम्ही ना लोक नाही. तुम्ही परमेश्वराच्या कुटुंबात राहू नये ना परमेश्वराची संतान म्हणून तुमचं जीवन आशीर्वादित राहत असताना तुम्ही पापामध्ये न राहता, पापाच्या मार्गामध्ये तुम्ही न चालत असता, तुम्ही परमेश्वराच्या महान कृपेमध्ये नेहमी तुमचं जीवन आहे ना पवित्र राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे.
स्वतःचं जीवन आहे ना पवित्र राहावं म्हणून तुम्ही रोज विचार करणं आणि पवित्र ठेवण्यासाठीच प्रयत्न करावं. आपण आहे ना पाप करावं असं आपल्या मनामध्ये कधी पण आहे ना विचार येऊ नये. आणि आपल्या मनामध्ये आपल्या विचारात पापाचं कुठलाही प्रकारचे विचार न येता तुम्हाला ना तुम्ही परमेश्वराचे लेकरं म्हणून मी एक या भूतलावर श्रेष्ठ व्यक्ती आणि आशीर्वादित व्यक्ती राहण्यासाठी मी परमेश्वराची ना आराधना करणारा देवाचं लेकरं आहे म्हणून स्वतःला स्वतः तुम्ही नेहमी बोलण्यासाठी प्रयत्न करावं. कारण की पवित्र शास्त्र सांगतात तुम्ही स्वतः बोलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही कोण आहे म्हणून. हालेलुया. म्हणून आपण कोण आहे म्हणलं तर आता या देवाच्या मंदिरात येऊन देवाच्या कुटुंबात राहून परमेश्वराची लेकरं म्हणून आहे ना आपण परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणारा देवाचं लेकरं आहे. हालेलुया. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे मला परमेश्वराने ना आज देवाची वचन आहे ना मला बोलण्यासाठी पवित्र आत्मा मला सहाय्य करत असताना ना की परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराची ना आराधना करा म्हणून या विषयावर आहे ना मला पवित्र आत्मा सहाय्य करत असताना मला परमेश्वराकडून मिळालेलं देवाची वचन मी परमेश्वराकडून आहे ना ऐकलेलं ना देवाची महान वचन आहे ना परमेश्वराची आराधना करा. कारण की परमेश्वराच्या कुटुंबामध्ये राहणारा देवाची लेकरं आणि परमेश्वरामध्ये राहणारा आपण परमेश्वराची ना लेकरं असताना आपण परमेश्वराची आराधना करायलाच पाहिजे. आपण परमेश्वराची आराधना न करता आपण जीवन आहे ना आपण चालू करू नये. कारण की आपलं जीवन आहे ना आपली प्राण आत्मा आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण समर्पण करत परमेश्वराची आराधना नेहमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराने ना म्हणजे देवाचं कृपेच्या द्वारे परमेश्वराने माझ्यासोबत बोललेलं ना परमेश्वराची आराधना करा. म्हणजे परमेश्वराची महान कृपा आपल्यावर राहत असताना तुम्ही परमेश्वराची वचन ऐकण्यासाठी जेव्हा तुम्ही ना तयार आहे, तुमच्याकडं पण पवित्र शास्त्र पण आहे, तुम्ही पण पवित्र शास्त्रामध्ये ना मी जे वचन आहे ना मी बोलणार आहे ते सर्व वचन तुम्ही ना पवित्र शास्त्रामध्ये पहा. परमेश्वरांनी ना मला दिलेलं वचन परमेश्वराची आराधना करा. निर्गम पुस्तक जेव्हा ना आपण पाहत असतो की परमेश्वराची आराधना करा म्हणून आहे ना जेव्हा देवाची वचन पाहत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे देवाची लेकरं देवाची ना नेहमी ना आराधना करणारा महान देवाची लेकरं जेव्हा आपण तयारी होत असताना या भूतलावर, कारण की परमेश्वराची वचन म्हणतात की आपण जेव्हा देवाची ना समजा आपण आराधना करालो म्हणजे परमेश्वराची ना तुम्ही ना आराधना करायला म्हणलं तर म्हणजे जेव्हा परमेश्वराची तुम्ही स्तुती करायला म्हणलं तर परमेश्वराची आराधना केल्यावर तुमच्या जीवनात आशीर्वाद मिळतात. मग ते आशीर्वाद काय म्हणून आहे ना आपण जेव्हा पाहतो, कारण की पवित्र शास्त्रात आहे ना एक वचन पाहत असताना ना आपण आहे ना की परमेश्वराची स्तुती केल्यावर परमेश्वराची आपण आहे ना आराधना केल्यावर परमेश्वराची ना आपण जेव्हा गौरव केल्यावर आहे ना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आपण सर्वजण आहे ना देवाची स्तुती करत असताना ज्या व्यक्तीने परमेश्वराची स्तुती करतात त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराकडून आहे ना मिळणारा आशीर्वाद. म्हणून मला निर्गम पुस्तक 23 अध्याय आणि ना 25 वचन आहे ना जेव्हा मी पाहतो, तू आपलं देव परमेश्वर याची उपासना करावी म्हणजे इथं परमेश्वराची वचन आपल्याला ना स्पष्ट शिकवतात की ना म्हणजे याप्रमाणे स्पष्ट करायला तू आपलं देव परमेश्वर याची उपासना करावी. म्हणजे जेव्हा आपलं देव परमेश्वर याची तुम्ही ना आराधना करा म्हणलं
परमेश्वराची आपण आहे ना स्तुती करा म्हणलं. परमेश्वराची वचन आपल्याला याप्रमाणे स्पष्ट सांगत आहे की ना, तू आपलं देव परमेश्वराची आराधना करावी. म्हणजे ना बघा, देवाची लेकरांना ना परमेश्वराकडून आहे ना वचन मिळतं की आपण परमेश्वराची आराधना करणारा देवाचं लेकरं पाहिजे. परमेश्वराची ना आपण आहे ना स्तुती करणारा ना देवाचं लेकरं पाहिजे. आपण परमेश्वराच्या मंदिरात आलो म्हणलं तर, आपण परमेश्वराच्या कुटुंबामध्ये आहे म्हणलं तर आपण परमेश्वराची आपण स्तुती करायला पाहिजे आणि परमेश्वराची आपण आहे ना आराधना करायला पाहिजे. पण अनेक वेळा आपण आपल्या जीवनात अनेक वेळा काय करतो, परमेश्वराची स्तुती करण्याची सोडून आणि परमेश्वराची आराधना करण्याची सोडून आपण आहे ना इतर कामामध्ये आपण आहे ना व्यस्त राहत असतो. आपण इतर कामामध्ये व्यस्त असतो. अनेक काम आपल्या जीवनात राहत असतात. 24 तासामध्ये आपण 24 तास काम केलं तरी पण काम राहणारच आहे या जगात. किंवा आपण आहे ना आठवड्याला 7 दिवस पण काम करण्यासाठी प्रयत्न केलं तर आपण अनेक कामामध्ये आहे ना व्यस्त राहत असतो. आपण इतर काही लोकांनी ना काय करतात, एकदा ना बोलण्यामध्ये प्रारंभ केलं समजा एकानं कुठं तर त्यांनी बोलतच राहत असतात. तुम्ही जसं ना इतर बोलण्यामध्ये तुम्ही व्यस्त असतात, इतर कामामध्ये जसं व्यस्त असतात, पण परमेश्वरांनी म्हटलं की ना तू आपलं देव परमेश्वर याची तू काय कर म्हणलं, आराधना करा म्हणलं. तू आपलं देव परमेश्वराची तू स्तुती करायला पाहिजे. तू आपलं देव परमेश्वराची ना तू गौरव करायला पाहिजे. जेव्हा तू ना तुझा समय आहे ना, तुला मिळालेल्या ना समयनुसार तू जेव्हा परमेश्वराची स्तुती करतो, जेव्हा तुला मिळालेल्या समयनुसार जेव्हा तू परमेश्वराची ना तू गौरव करतो आणि परमेश्वराची जेव्हा तू महिमा करतो, तू परमेश्वराकडून आहे ना आशीर्वाद प्राप्त करत असतो. तू हालेलुया. आपण परमेश्वराची स्तुती न करता, परमेश्वराची गौरव न करता, परमेश्वराची आपण आराधना न करता आपण आहे ना परमेश्वराकडून आहे ना कुठलाही आशीर्वाद आपण प्राप्त करू शकत नाही. आपलं समय आहे ना आपण इतर कामामध्ये व्यस्त करत मी आशीर्वादित व्हावं म्हणून आहे ना जीवनात आहे ना आपण अनेक वेळा विचार केलं तरी पण आहे ना ते विचार व्यर्थ होतात, पण एक पण आशीर्वाद मिळत नाही. आपण अनेक वेळा स्वतःच्या जीवनावर आहे ना शाप देत असतो. माझं जीवन का बरं असंच आहे, माझं जीवन आहे ना परमेश्वराने मला जन्म याच्यासाठी कशाला जन्म दिला, मला माझ्या जीवनातच का बरं संकट येत असतं, माझ्या जीवनाचं ना का बरं दुःख आहे, मलाच का बरं आहे ना रोग आलेला आहे, मलाच का बरं आहे ना माझ्या जीवनात आहे ना संकटामध्ये संकट येत असतं. म्हणून आहे ना नेहमी स्वतःच विषयावर आहे ना आपण शाप देत आपण दुःखामध्ये राहत असतो. पण आपले मन आहे ना परमेश्वराकडे फिरवून आपण परमेश्वराची स्तुती करावं, त्याची आराधना करावं, त्याची गौरव करावं, त्याची महिमा करावं म्हणून आहे ना आपले मन आहे ना परमेश्वराकडून फिरू नये म्हणून या जगामध्ये राहणारा ना सैतानाने नेहमी तुमचं मन आहे ना या जगाच्या गोष्टीवर फिरवतात. दुष्टात्मा तुमचं ना मन या जगाच्या गोष्टीकडे फिरवत असतात, पण तुमचं मन परमेश्वराकडे फिरू नये म्हणून आहे ना प्रयत्न करतात. त्याचा विचार नेहमी या जगात एकच सैतानाचा विचार, तुम्ही परमेश्वराची स्तुती करू नये म्हणून, तुम्ही परमेश्वराची गौरव करू नये म्हणून, तुम्ही परमेश्वराची महिमा करू नये आणि परमेश्वराची महिमा केल्यावर तुम्ही आशीर्वादित होतात म्हणून तुमचा आशीर्वाद थांबवण्यासाठी सैतान म्हणतात मी तुमचा आशीर्वाद मी थांबविणारा मी सैतान आहे म्हणतात. मी तुम्हाला न मिळणारा आशीर्वाद मी थांबवतो. म्हणून त्यांनी प्रत्येक देवाच्या लेकराकडे पाहतात, रोज पाहतात कोणी तर आहे ना आशीर्वादित प्राप्त करायला का, देवाची स्तुती करून देवाकडून मिळणारा आशीर्वाद प्राप्त करायला म्हणलं तर आहे ना सैतान म्हणतात मी तुझा आशीर्वाद कुठलाही परिस्थितीत मी थांबविणार आहे. दुष्टात्मा म्हणतात मी तुला मिळणारा परमेश्वराकडं आशीर्वाद आहे ना मी थांबविणार म्हणतात, पण त्याचा विचार आहे ना आपण नाश करत
जेव्हा परमेश्वराची ना आराधना करत असतो, परमेश्वराची जेव्हा आपण स्तुती करतो, जेव्हा परमेश्वराची महिमा करतो, जेव्हा परमेश्वराची गौरव करतो, तेव्हा परमेश्वराकडून आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद मिळत असतात. हालेलुया. आमच्या नातामध्ये असलेलं आमच्या आजीने आत वर कर हालेलुया म्हणा म्हणलं, तेव्हा समजत नव्हतं, लहान होतं. फक्त आत वर कर हालेलुया म्हणलं तर आम्ही हालेलुया म्हणलं, पण आता समजलं हालेलुया म्हणलं तर आहे ना परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आम्ही प्राप्त करत आहे. हालेलुया. परमेश्वराची कृपेच्या द्वारे. म्हणून इथं परमेश्वराने म्हटलं निर्गम 23 आणि 25 मध्ये काय म्हणतात, तू आपलं देव परमेश्वराची उपासना करावी म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल म्हणलं. परमेश्वराची वचन किती छान सांगतात आपल्याला. जेव्हा तू परमेश्वराची आराधना केल्यावर, जेव्हा तू परमेश्वराची स्तुती केल्यावर, जेव्हा तू परमेश्वराची ना महिमा केल्यावर, जेव्हा तू परमेश्वराची गौरव केल्यावर, तू परमेश्वर तुला याप्रमाणे आशीर्वादित करणार म्हटलं, तुझा अन्न पाण्यास बरकत देईल. हालेलुया. म्हणजे पहिला आशीर्वाद आहे ना परमेश्वराकडून आपण याप्रमाणे प्राप्त करतो की ना आपण देवाच्या मंदिरात येऊन देवाची गौरव केल्यावर परमेश्वर आपल्या अन्न पाण्यात बरकत देणार आहे. तुम्ही देवाच्या मंदिरात आलं म्हणलं तर आहे ना, तुम्ही देवाची स्तुती करायला म्हणलं तर, तुम्ही देवाची गौरव करायला म्हणलं तर परमेश्वराकडून मिळणारा ना तुम्हाला आशीर्वाद, तुमचं अन्न पाणी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित होणार आहे. तुमचं घर आहे ना समृद्धीमध्ये भरणारा परमेश्वर. आजपर्यंत आहे ना तुम्ही ना अन्न नाही म्हणून आहे ना उपास राहिलं तर पण परमेश्वर म्हणतात आजपासून तुझ्या घरात समृद्धी राहणार आहे. तू खाणार आणि इतर लोकांना पण सांगणार. का इतर लोकांना पण सांगता तुम्ही ना, 4 लोकांना ना तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबात आहे ना तुम्ही पोटभर अन्न खाणार, समृद्धीमध्ये राहणार आणि इतर लोकांना पण तुम्ही ना देणारा लोक तयार होणार आहे. इतर लोकांना तुम्ही सहाय्य करणार. ज्यांना अन्न नाही, ज्यांना ना कपडे नाही, ज्यांना ना घर नाही, ज्यांना दुःख आहे, ज्यांना समस्या आहे ना, त्यांच्याकडे जाऊ नये ना तुम्ही त्यांना सहाय्य करणारा महान परमेश्वराकडून प्राप्त केलेल्या आशीर्वादित लेकर तुम्हीच आहे. हालेलुया. हे सर्व आशीर्वाद कधी मिळतात म्हणलं तर प्रारंभामध्ये आपण परमेश्वराकडून प्राप्त करणारा आशीर्वाद जेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही आशीर्वाद प्राप्त करणार आराधना केल्यावर. हालेलुया. तुम्ही जेव्हा देवाची स्तुती केल्यावर, जेव्हा तुम्ही देवाची महिमा केल्यावर आहे ना परमेश्वराकडून आहे ना महान आशीर्वाद. म्हणून इथं दुसरा आशीर्वाद काय म्हणतात, तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यात बरकत देईल आणि तुझ्यातली रोगराई दूर करणार. हालेलुया. जेव्हा तू परमेश्वराची स्तुती करणार आहे ना तेव्हा तुमच्या शरीरात असलेल्या सर्व रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दूर होणार आहे. जेव्हा तू परमेश्वराला ना स्तुती करणार, जेव्हा तू परमेश्वराची गौरव करणार, जेव्हा तू परमेश्वराच्या मंदिरामध्ये राहून आहे ना तू परमेश्वराची महिमा करत त्याची आराधना करणार, तेव्हा तुमच्या शरीरात राहणारा सर्व रोग त्याच क्षणी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते तुम्हाला सोडून आहे ना नाश होणार. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही आशीर्वादित होणारा देवाचं लेकर. हे दुसरा आशीर्वाद आहे ना आपण प्राप्त करू नये म्हणून चैतन्य काय म्हणतं, आज तू देवाची स्तुती करू नको, तू देवाची आराधना करू नको, तू देवाची महिमा करू नको. तू जेव्हा तू देवाची महिमा करणार तुझ्या शरीरातून आहे ना रोग जाणार, त्या दुष्टात्मा जाणार, ते सर्व येऊन नरकामध्ये पडणार. सैतानाला माहिती आहे आम्ही नरकामध्येच राहणार. सैतान नेहमी विचारतात मी नरकामध्ये राहणार, अग्निगंधकामध्ये राहणार, माझ्या समोर आहे ना नेहमी अग्निगंधक जळतच राहणार. सैतान म्हणा तू कुठं राहणार, आता तू कुठं राहणार म्हणून आहे ना जेव्हा ना विचारल्यावर
आपण काय सांगणार? आपले रोग सैताना बरोबर नाश होणार. आपण परमेश्वराची स्तुती करून स्वर्गीय राज्यात राहणारा देवाचे लेकर आहे. हालेलुया. परमेश्वराची गौरव करणारा. म्हणून आहे ना परमेश्वराच्या मंदिरात यासाठी आपण देवाच्या मंदिरात येत असतो. परमेश्वराच्या उपस्थितीत आपण यासाठी येत असतो की ना परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. देवाकडून मिळणारा ना आपण आहे ना प्रत्येक आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. पहिला आशीर्वाद देवाने म्हटलं की ना तुझं अन्न पाण्यास बरकत देईल. दुसरा आशीर्वाद म्हटलं तुझं शरीरात आणि तुझं घरात असलेलं सर्व रोग मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते काढून मी तुला आशीर्वादित करणार म्हटलं परमेश्वर. हालेलुया. परमेश्वराची आपण नेहमी स्तुती करतच राहायला पाहिजे. परमेश्वराची आपण नेहमी गौरव करायला पाहिजे. तुम्ही ना तुमच्या तोंडातून आहे ना परमेश्वराची स्तुती करा. तुम्हाला जेव्हा समय मिळतात ना त्या समयनुसार आहे ना तुम्ही देवाची गौरव करा. तुम्ही परमेश्वराची महिमा करा. तुम्ही जेव्हा परमेश्वराची स्तुती करतो, जेव्हा परमेश्वराची गौरव करतो आणि परमेश्वराकडून आहे ना मिळणारा तुम्ही जेव्हा आशीर्वादित प्राप्त करणार तेव्हा ना सर्वजण आहे ना तुमच्याकडेच पाहत असतात. तुम्हाला याच्या अगोदर कोणी पण पाहिलं नाही तुम्हाला. तुम्ही ज्या एरियामध्ये राहत होतं, तुम्ही जिथं राहत होतं, जिथं काम करत होतं, तुम्हाला तुमच्याकडे आहे ना आजपर्यंत कोणी पण पाहिलं नाही, लक्ष पण देत नव्हतं. पण तुम्ही जेव्हा देवाच्या मंदिरात आलं आणि देवाकडून तुम्ही ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित प्राप्त कराल तेव्हा ना सर्व लोकांचं ना लक्ष तुमच्याकडंच आहे. सर्वांचे डोळे तुमच्याकडंच आहे. एवढं दिवस आहे नाही असं राहत होतं, यांच्यामध्ये काय बदल आला? येऊन एवढं छान आशीर्वाद कसं प्राप्त करायला नाही? सर्वांची ना डोळे तुमच्याकडंच आहे. तुमच्या बोलण्यामध्ये ना फरक पडला तर बदल. तुम्ही जे बोलत होतं पहिला आता ते बोलण्यामध्ये ना बदलला. तुम्ही जे विचार करत होतं ते विचार तुम्हाला बदलला. तुम्ही पहिलं जसं राहत होतं तसं तुम्ही आता तसं राही ना. तुम्ही आता तुम्ही ना देवाचे लेकरं म्हणून एक आशीर्वादित व्यक्ती म्हणून तुम्ही या जगात राहत असताना सर्वजण तुमच्याकडेच पाहत आहे. तुम्ही जिथं काम करतात तिथं सर्वजण तुम्हाला पाहणार. तुम्ही जिथं राहतात त्या एरियातलं सर्वजण तुमच्याकडे पाहत आहे. आता तुम्ही समजणार की लोक आत्ताच का बरं मला पाहणार आहे. याच्या आधी कोणी पण तुम्हाला लक्ष दिलं नाही. तुम्ही सर्वांचं समोर जात होतं, येत होतं, तिथंच काम करत होतं, पण तुम्हाला कोणी पण पाहत नव्हतं. पण परमेश्वराच्या नावामध्ये तुम्ही आशीर्वादित झाल्यावर आहे ना मी तुमचा आशीर्वाद थांबवण्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न केला तुम्हाला. मी संकट येत नाही म्हणून मी म्हणत नाही. काहीतरी संकट तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी ना सैतानाने नेहमी प्रयत्न केलं. काहीतरी घेऊन आलं तुम्हाला दुःख द्यावं म्हणून आहे ना सैतानाने नेहमी प्रयत्न केलं आणि काहीतरी दुःख घेऊन तुमच्याकडे आलं. पण परमेश्वर म्हणतात की मी तुझं दुःखाचं आनंदामध्ये बदल करणारा महान परमेश्वर मीच आहे. हालेलुया. सैतान म्हणतात ना की ना मी तुमच्याकडे दुःख घेऊन तुमच्याकडे येऊन त्यांनी तुम्हाला ना ते दुःख देण्यासाठी तेव्हा ते प्रयत्न केलं. परमेश्वर म्हणतात की ना मी तुमच्या डोळ्यातलं सर्व अश्रू पुसणारा महान परमेश्वर मीच आहे. मी तुझं दुःख आनंदामध्ये बदल करतो. मी तुझ्या डोळ्यातलं अश्रू सर्व पुसणार. मी तुला अन्न पाण्यात बरकत देणार आणि तुझ्यातलं रोग असले तर ते रोग येशूच्या नावामध्ये ते दूर करणारा महान परमेश्वर मीच आहे. मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. मी युग समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत राहणारा परमेश्वर आहे म्हणलं. संकटकाळी परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. आपण आशीर्वादित होत असताना ना आपण देवाकडून आशीर्वाद प्राप्त करताना पाहणार त्याचे लक्ष. तुम्ही आशीर्वादामध्ये जेव्हा नव्हतं, तुम्ही तुमच्या जीवनात कधी पण आशीर्वाद नव्हतं, तुम्ही देवाच्या आराधना तुम्ही केलं नाही, तेव्हा देवाचं स्तुती केलं नाही, तुम्ही जेव्हा पापामध्ये तुम्ही राहत होतं तेव्हा सैतान तुमच्याकडे अजिबात पाहिलं नव्हतं. त्याचं लक्ष पण तुमच्याकडे नव्हतं. तुम्ही कधी तुमच्याकडे त्यांनी नजर फिरवलं म्हणलं तर आहे ना तुम्ही आशीर्वाद आहे ना तुम्ही समजून घेणार की मी येशू ख्रिस्ताकडे गेल्याबरोबर आहे ना का बरं संकट आहे.
मी येशू ख्रिस्ताकडे गेल्यावर, देवाला स्वीकारल्यावर आहे ना, माझ्या जीवनात कशाला संकट आलं म्हणलं तर आहे ना, सैतान विचार करून आलं. पण परमेश्वर म्हणतं ते सर्व संकट नाश करणारा परमेश्वर मीच आहे. मी तुला आशीर्वादितच करणार, आशीर्वादितच राहणार आहे. तू कायमचा आशीर्वादामध्येच राहणार आहे म्हणतं. हालेलुया. हे परमेश्वराची महान वचन. तेव्हा तुम्ही समजावं, तुम्ही कोण आहे आता? आशीर्वाद प्राप्त केलेलं देवाचं लेकरं. आशीर्वादित झाल्यानं तुम्ही देवाचं लेकरं. फक्त तुमचा आशीर्वाद थांबवण्यासाठीच आहे ना त्यांनी प्रयत्न करतात, पण त्यांनी थांबवणार ना का? थांबवणार आहे? अजिबात तुमचा आशीर्वाद या जगात कोणीही थांबविणार नाही. परमेश्वर म्हणतात या जगात तुमचा आशीर्वाद कोणीही पण थांबविणार नाही. मी तुला आशीर्वादितच करीन म्हटलं परमेश्वरांनी. तू आशीर्वादितच राहणार. ज्या व्यक्तींनी तुला ना आशीर्वादित करणार त्या व्यक्ती आशीर्वादित होणार. ज्या व्यक्ती तुला शाप देणार त्या व्यक्ती शापित होणार आहे म्हणून परमेश्वर म्हणतात. हालेलुया. परमेश्वराची कृपा. ज्या व्यक्तींना तुम्हाला आशीर्वादित करणार आहे ना त्या व्यक्ती आशीर्वादित होणार. ज्या व्यक्ती तुम्हाला ना दुःख दिलं पण दुःख तुमच्याकडे येणार नाही, त्या दुःख त्यांच्याकडे जाणार आहे. तुमचं जीवन आनंदामध्येच राहणार आहे. म्हणून परमेश्वरासमोर आहे ना म्हणजे आराधना केलेला एक व्यक्ती जेव्हा पाहतो, पवित्र शास्त्रात आहे ना एक महान व्यक्ती परमेश्वरासमोर आहे ना आराधना करतो. एक महान व्यक्ती ना परमेश्वरासमोर आपण पवित्र शास्त्रात पाहतो की ना दावीद महाराजाने ना देवाची आराधना केली. दावीद महाराजाने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वरासमोर आहे ना जेव्हा आराधना करत होतं, जेव्हा स्तुती करत होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे की ना दावीद महाराज आहे ना सर्वात आहे ना स्तुती आणि आराधना करणारा महान राजा होतं. त्याने परमेश्वराच्या त्यांनी महान राजा असताना पण दावीद महाराजाने ना जेव्हा ना आपण पवित्र शास्त्र पाहतो 2 शमूएल 6 अध्याय आणि 14 वचन पाहिल्यावर दावीद सणाचे एपोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. म्हणजे जेव्हा परमेश्वराच्या ना आपण पाहत असतो की ना जुना करारात परमेश्वराचे ना एक सोन्याची ना त्या टायमाला खुश होतं. ते परमेश्वरासमोर आहे ना म्हणजे बघा दाविदाने ना देवाची महान कृपेच्या द्वारे सणाच्या ना म्हणजे ना इथं पाहत असतो की ना बघा की आपण दावीद सणाचे एपोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत होतं. म्हणजे कोणासमोर त्याने ना देवाचा म्हणजे आराधना करत होतं? दाविदानी परमेश्वरासमोर. परमेश्वरासमोर आहे ना दाविदाने आराधना करत होतं. त्यांनी ना नृत्य करत होतं. तेव्हा परमेश्वराची जय जयकार करत होतं. परमेश्वराची ना गौरव करत होतं. त्यांनी दावीद राजा असून पण महान राजा असून पण परमेश्वरासमोर त्यांनी आराधना करत होतं, देवाचं स्तुती करत होतं, देवाची महिमा करत होतं, देवासमोर त्यांनी नृत्य करत होतं, देवाची ना गाणं म्हणत असताना दाविदाच्या जीवनात दाविदाने सर्व करत असताना ना बघा जेव्हा आपण पण परमेश्वरासमोर येऊन देवाची गौरव करतो, आपण देवाची महिमा करत असतो. आता दावीद महाराजांना पाहिलं तर त्यांनी राजा असून देवाची स्तुती करायला, त्याने राजा असून देवाची महिमा करायला, त्याने राजा असून देवाची गौरव करायला. कारण दावीद कधी पण आहे ना देवाची स्तुती करताना कोणाकडे पण पाहिलं नाही. पण दाविदांनी जेव्हा देवासमोर आराधना स्तुती आणि महिमा करताना ना सर्वजण आहे ना दाविदाकडे पाहत होतं, दाविदाकडे पाहत होतं. सर्वजण आहे ना दाविदाकडे पाहत आहे ना महाराज देवासमोर स्तुती करायला, महाराज देवासमोर ना नृत्य करायला, महाराजांनी देवासमोर आहे ना नाचत आहे. म्हणून आहे ना लोकांचे सर्व डोळे कोणावर पडलं? दाविदावर पडलं. सर्व ना लोकांची डोळ्यांना दाविदावर पडलं. जेव्हा आपण पण परमेश्वराची स्तुती करताना ना सर्व मनुष्यांची ना डोळे आपल्यावरच राहणार. पण मी राजा आहे म्हणून देवाला स्तुती करण्याचे सोडलं, देवासमोर गौरव करण्याचे त्यांनी सोडलं.
नाही सोडलं. कोण पाहत आहे कोणी नाही पाहत, मला काय करायचं सर्व गोष्टी. मी परमेश्वराची स्तुती करणार, परमेश्वराची मी आराधना करणार, परमेश्वराची गौरवच करणार. दाविदाला सर्वजण पाहत असताना पण दाविदाने देवाची आराधना कुठंही थांबविला नाही. आपण पण आपल्या जीवनात आपण जेव्हा देवाच्या मंदिरात येत असताना, देवाची स्तुती करत असताना लोक आपल्याला पाहत असतात, पण त्यांनी पाहिलं म्हणून आहे ना आपल्या परमेश्वराची स्तुती करण्याची आणि आराधना करण्याची कधी पण आपण सोडू नये. लोक पाहणार आपल्याकडं. याच्या अगोदर पाहिलं का कोणी तर लोकांनी आपल्याकडं? नाही पाहिलं. पण जेव्हा आपण परमेश्वराच्या मंदिरात जातो, जेव्हा आपण परमेश्वराची स्तुती करतो, देवाची गौरव करतो, तेव्हा आपल्याकडं आहे ना सर्वजण पाहत असतं. जसं दाविदाकडं पाहत होतं तसं आपल्याकडं पण पाहत आहे. पण दाविदांनी ना त्याच्या मनात विचार पण केलं नाही की मला यांनी पाहत आहे, त्यांनी पाहत आहे म्हणून कधी पण म्हटलं नाही. त्यांनी परमेश्वराची स्तुती करायला, त्यांनी परमेश्वराची गौरव करायला, त्यांनी परमेश्वराची महिमा करायला. आपण पण आहे ना दाविदासारखं, दाविदाच्या संतानामध्ये राहणारा परमेश्वराचे महान लेकरं म्हणून आपण पण दाविदासारखं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जेव्हा परमेश्वराची स्तुती करणारं, जेव्हा परमेश्वराची आराधना करणारं, दाविदाने परमेश्वराची स्तुती केल्यावर, आराधना केल्यावर, त्याची गौरव केल्यावर दाविदाला मिळालेला सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण परमेश्वराची स्तुती केल्यावर, परमेश्वराची गौरव केल्यावर, परमेश्वराची आराधना केल्यावर दाविदासारखं आपल्याला पण आशीर्वाद मिळत असतात. हालेलुया. दाविदाने देवाची ना गौरव करून आराधना प्राप्त केली, आराधना करून आहे ना आशीर्वाद प्राप्त केलं. आपण पण देवाची स्तुती करून, आराधना करून देवाकडून मिळणारा आशीर्वाद. म्हणून जेव्हा पाहतो आपण की 15 वचन पाहिल्यावर की आपल्याला दाविदाने व सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या कोश जय जयकार करीत व शिंगे पुंकीत वर आणिला. परमेश्वराचे कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिकल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले. हालेलुया. दावीद महाराजांनी देवासमोर नृत्य करताना ना, देवाची स्तुती करताना, आराधना करताना दाविदाची म्हणजे शौलाची कन्या मिकल म्हणजे दाविदाची पत्नी ना घरातून आहे ना खिडकीतून पाहिलं. कोणाला? दाविदाला पाहिलं. दाविदाला पाहत होतं. दावीद कसं राजा असून कसं परमेश्वरासमोर नाचत आहे बघा. दावीद महाराज असून आहे ना परमेश्वरासमोर कसं नृत्य करायला, परमेश्वरासमोर कसं आज दिसायला म्हणून आहे ना त्यांनी खिडकीतून त्यांना पाहत होतं. म्हणून आपण इथं पाहतो की ना परमेश्वराचे कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिकल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याच्या वीट आलं. दाविदाची बायकोला कसं जेव्हा दाविदाने देवाची आराधना करताना करू दे म्हटलं का त्याने? नाही म्हटलं. त्याच्या मनामध्ये दाविदाविषयी ना एकदम एवढं राजा असून परमेश्वरासमोर कसं आज नृत्य करायला म्हणून म्हणाला. म्हणजे देवाची लेकरांना जेव्हा देवाला आराधना करतात ना सर्वांना आवडतात असं नाही. पाहतात आपल्याकडं, पाहणार फक्त नाही, त्यांच्या मनामध्ये काय पण विचार येऊ शकतो आपल्याविषयी. काही लोकांनी ना देवाची गौरव करू दे म्हणू शकतो, तर काही लोकांच्या मनामध्ये आपल्या विरुद्ध पण विचार येत असतात. जसं ना दाविदाची ना बायको मिकल शौलाची कन्या जेव्हा दाविदाला पाहत होतं तेव्हा त्याच्या मनात आहे ना वीट आलं म्हणलं. म्हणजे त्याच्या मनात आहे ना एक वाईट विचार आला. दाविदाला ना निंदा केलं त्याने की तू राजा असून हे काम करतो का? तू राजा असून परमेश्वरासमोर आज आपल्याला पण म्हणतो तू एवढा मोठा माणूस असून तो परमेश्वराकडे जाऊन काय करायला तिथं काय करायला? आपल्याला पण म्हणत असतात अनेक वेळा. दाविदाची बायको म्हणल्याप्रमाणे आपल्याला पण आलं ना असला शब्द आपल्या कानात पण पडला.
फक्त आपल्यालाच म्हणतात नाही, दावीदला पण म्हणलं तेव्हा. हालेलुया. स्वतः घरातली बायकोच म्हणलं त्याने. दावीद आला की तू परमेश्वरासमोर काय कराल, तुझं कपडे बघ कसं नाचलं तू. म्हणून आहे ना त्याच्या मनामध्ये दावीदाविषयी आहे ना एकदम वाईट विचारामध्ये ना त्यांनी निर्माण करून घेतलं. पण दावीद काय म्हणतात जेव्हा आपण पाहतो की ना की परमेश्वराची वचन 21 वचनमध्ये दावीद मिकलेस म्हणाला. आता दावीदाची उत्तर. दावीद मिकलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे याच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच म्हणलं त्याने. हालेलुया. परमेश्वराने दावीदाला काय दिलं? जे आशीर्वाद दिला त्यांनी आठवण करायला बायकोला. मी मेंढपाळाच्या मागे जाणार मी व्यक्ती, एक टाइमला मी मेंढपाळामध्ये जाणारा व्यक्ती, परमेश्वराने मला या इस्रायल देशाची ना इस्रायल लोक आणि यहुदी लोकांना मला राजा केला परमेश्वरांनी. त्या परमेश्वरासमोर मी आराधना करणारच, त्या परमेश्वरासमोर मी स्तुती करणारच आणि त्या परमेश्वरासमोर मी नाचणारच. आत्तापर्यंत नाचलो, याच्या पुढं पण मी नाचणारच म्हणलं त्याने. बायको म्हणलं म्हणून आहे ना देवाला स्तुती करण्याची सोडलं नाही. हालेलुया. दावीदाने आठवण केलं, मी मेंढराच्या मागे जाणार, एक मेंढपाळ होतो, पण परमेश्वर मला एवढा आशीर्वादित केलं की देशाची राजा केलं मला परमेश्वर. आज राजसिंहासनावर बसलं म्हणलं तर आहे ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे, परमेश्वराच्या महिमेच्या द्वारे, परमेश्वराच्या गौरवाच्या द्वारे मी परमेश्वराने मला दाखवलेलं ते जे दया आहे त्या दयेच्या द्वारे मी राजा होऊन आज राजसिंहासनावर बसलो. म्हणजे मी राजा झालो म्हणलं तर आता मी परमेश्वराला विसरावं का? मी परमेश्वराला मी स्तुती करणार, आराधना करणार. आत्तापर्यंत केलो, याच्या पुढं पण मी करणार आहे. हालेलुया. म्हणून आहे ना आपण परमेश्वराची नेहमी स्तुती करणारा देवाचं लेकरं. दावीदासारखं तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये त्याच्या स्तुती करा, आराधना करा, त्याची महिमा करा, त्याची गौरव करा. जेव्हा तुम्ही करणार म्हणलं तर आहे ना परमेश्वराने तुम्हाला ना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आपण पवित्र शास्त्रात आहे ना अजून एक व्यक्ती पाहतो की ना यहोशपाट म्हणून एक राजा. पवित्र शास्त्रात दुसरा इतिहास 20 अध्यायमध्ये ना पाहतो आपण. दुसरा इतिहास 20 अध्याय 21 आणि 22 जेव्हा पाहतो आपण, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचे धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे, हे स्तोत्र पवित्राने मांडित होऊन गावे म्हणून त्यांनी प्रजेस सल्ला दिला. कित्येकच त्या कामी नेमले, ते हे स्तोत्रे गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक योद्धावर चाल करून येत होते. त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसले व त्यांनी त्याच्या मोड केला. हालेलुया. या 2 वचन जेव्हा पाहतो, यहोशपाट आहे ना राजा, देवाची स्तुती करणारा व्यक्ती, देवाची आराधना करणारा, देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती, देवाच्या संदेशावर विश्वास ठेवणारा व्यक्ती, जेव्हा ना त्यांचे शत्रू त्या देशावर हल्ला करण्यासाठी त्याचे सैन्य घेऊन आल्यावर आहे ना तेव्हा यहोशपाट घाबरला नाही, राजाने घाबरला नाही. सर्वांना सांगितलं. बघा एखादा शत्रूना दुसरा राजाना म्हणजे त्यांचे सैन्य घेऊन आल्यावर आपण काय करतो? दुसरा राजा पण त्यांनी पण त्यांच्याकडे किती सैन्य आहे? ओ महाराज 5000, हे आपलं सैन्य 10000 तयार करणार आहे म्हणतो आपण. पण यहोशपाट आहे ना म्हणजे त्यांचे शत्रू, त्यांचे दुसरा राजा त्यांचे सैन्य घेऊन जेव्हा यहोशपाटवर त्या देशावर हल्ला करण्यासाठी येत असताना जे सर्व ऐकलं यहोशपाट राजा, त्यांनी त्यांच्या लोकांना सांगितलं सर्वांना तयारी करा, देवाच्या स्तुती करणारा
लोकांना तयार करा. देवासमोर गाणं म्हणणार लोकांना तयारी करा. सर्वजण राज्या मिळून त्यांच्याकडे असलेल्या सर्वांनी ना जेव्हा परमेश्वराची ना राजा म्हणजे परमेश्वराची आराधना करत होतं राजाने आणि ते त्याचे सर्व लोकांनी जेव्हा परमेश्वराचे धन्यवाद करत होतं, परमेश्वरांनी त्या देशावर आलेला त्या शत्रू, त्या राजा आणि त्यांच्या सर्व सैन्याला ना पूर्णपणे नाश केलं त्यांनी परमेश्वरांनी. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात युद्ध आहे ना परमेश्वराचं आहे. युद्ध कोणाचं आहे? फक्त आपण देवाचं स्तुती करणारा देवाचं लेकरं. म्हणून परमेश्वर म्हणतात सूड घेणं माझ्याकडं आहे, मी पेड करीन एक दिवस. त्यांना म्हणतात सूड घेणं माझ्याकडं आहे, मी फेड करीन, फक्त तुम्ही माझ्या समोर येऊन आराधना करा म्हणतात. तुम्हाला निंदा केलेल्या लोकांना उलट निंदा, तुम्हाला ना संकटात टाकणार लोकांना उलट संकट. हालेलुया. हे परमेश्वर बघून घेणारे सर्व. म्हणून यहोशोपात काय केलं, त्यांचे सर्व ना म्हणजे शत्रू सैन्य घेऊन आल्यावर पण यहोशोपात आहे ना परमेश्वराची आराधना करत असताना, देवाची गौरव करत असताना, परमेश्वराचे महान गाणं गात असताना परमेश्वरासमोर परमेश्वराने त्या शत्रूच्या राजाला आणि त्याच्या सर्व सैन्याला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश केलं. त्याने पळून गेलं सर्वजण. राजा लोकांनी ना तिकडे सैन्य सर्वजण पळून गेलं. त्याने नंतर ना राजाने सर्व मिळून आहे ना यांचे सर्व लोक पाहायला गेल्या तर ना एक पण आहे ना तिथं सैन्य दिसलं नाही. हालेलुया. हे महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आहे ना दूर देशातून आहे ना जेव्हा आपण पाहतो की ना मत्ती सुवर्तमान 2 अध्याय 1 आणि 2 वचन जेव्हा पाहतो, हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहमास येशू जन्माल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागील लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले की यहुदाचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याच्या तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहे. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताने जेव्हा जन्म झाला पूर्व देशातून, आपण 3 ज्ञानीविषयी आपण पाहतो आपण ख्रिसमसच्या टायमाला. त्या 3 ज्ञानींना जेव्हा यरुशलेमात येऊन हेरोद राजाला विचारत आहे की येशूचा जन्म, यहुदांचा राजा येशू कुठं जन्मला आहे, आम्ही त्याला आराधना करण्यासाठी आलो आहे म्हणलं त्याने. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं ना आराधना फक्त जवळ असलेच लोक करतात असं नाही, लांब असलेले लोक पण येशू ख्रिस्ताकडे येऊन आराधना करत असतात. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची ना आराधना करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात राहत असतं. कारण की सर्वांना माहिती आहे परमेश्वराची आम्ही स्तुती केलो, त्याच्या मंदिरात गेलो, त्याची गौरव केलं, समजा आम्हाला परमेश्वराकडून आहे ना आशीर्वाद. या 3 ज्ञानीही पण परमेश्वराकडून परमेश्वराला स्तुती केलं, आराधना केलं, गौरव केलं, परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद प्राप्त करून आ 3ही ज्ञानी लोक आपापल्या देशात गेलं म्हणून पवित्र शास्त्र सांगतात. म्हणजे देवाकडे कशाला आला त्याने? देवाची स्तुती करण्यासाठी. आम्ही ना यहुदाचा राजा येशू ख्रिस्त कुठं जन्मला फक्त पाहून जातो म्हणून आलं नाही, त्याची ना आराधना करण्यासाठी आलो म्हणलं त्याने. हालेलुया. आपण फक्त मंदिरात आहे ना कशासाठी येतो? आपण देवाच्या मंदिरात आलो येशू ख्रिस्ताला आराधना करण्यासाठी. जेव्हा त्याच्या स्तुती करतो, जेव्हा त्याची आराधना करतो, परमेश्वराकडून मिळतात मग आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद येतच. तुम्ही आशीर्वाद प्राप्त करा आणि परमेश्वराची गौरव करा. सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा आणि गौरव करतो बाप्पा. आम्ही बाप्पा जेव्हा तुझ्या मंदिरात येत असतो, जेव्हा तुझ्या उपस्थितीत येत असतो बाप्पा, आम्ही जेव्हा तुझं स्तुती करतो, आराधना करतो, गौरव करतो बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला आशीर्वादित करणारा महान परमेश्वर तूच आहेस. तू आमचं परमेश्वर आहेस बाप्पा. आम्ही तुझं स्तुती करतो बाप्पा.
तुझं गौरव करतो बापा. तुझ्याकडून मिळणारा आशीर्वाद आम्ही प्राप्त करत आज आम्ही आशीर्वादित झाल्याबद्दल तुला धन्यवाद. आशीर्वादित झाल्याबद्दल धन्यवाद बापा. संपूर्णपणे बापा तुला महिमाने गौरव होत. तुझं सर्व लेकरांना आशीर्वादित केल्याबद्दल तुला धन्यवाद. महिमाने गौरव होऊ दे म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.